हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 57. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. जो सर्वच बाबतीत अनासक्त असतो, जो चांगले किंवा वाईट असे मिळाले असता हर्षोन्मुख होत नाही किंवा दुर्मुखत नाही, त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे. अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे की स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो बोलतो कसा? स्थितप्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे तो व्यक्त कसा होतो? याचे उत्तर म्हणून भगवंत श्री येथे मागील श्लोकाचा पुढील भाग या प्रश्नाच्या उत्तराचा तिसरा मुद्दा सांगत आहेत. मागील श्लोकात स्वभावाबद्दल सांगितले, त्याच्या मानसिकतेबद्दल सांगितले. आता येथे भगवंत श्री स्थितप्रज्ञ आपले कर्तव्य कर्म करत असताना जीवनात कसा व्यक्त होतो ते सांगत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की स्थितप्रज्ञ जीवनात आपले कर्तव्य कर्म करत असताना व्यक्तच होत नाही. ही सुद्धा व्यक्त होण्याचीच एक रीत आहे. काहीच गुण नसणे हा सुद्धा एक गुणच असतो. व्यक्त होण्यापेक्षा अव्यक्त राहणे ही फार कठीण साधना आहे. एखाद्या घटनेबद्दल मनात जे येईल ते बोलून मोकळे होणे सोपे आहे, परंतु एखादी घटना समोर घडते, त्याचे संपूर्ण आकलन होत आहे, तरीसुद्धा जे घडत आहे ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता, त्याबद्दल मनातही काही प्रतिक्रिया न उमटता साक्षी राहून ती घटना स्वीकारणे ही फार फार कठीण गोष्ट आहे. आपल्यासमोर न घडलेल्या घटनेबद्दलही आपण स्वस्थ बसू शकत नाही. कोणीतरी काहीतरी एक घटना सांगत असतो, त्या घटनेशी आपला कसलाही संबंध नसतो, तरीसुद्धा आपण तावातावाने त्यावर मतप्रदर्शन करत असतो. विनाकारण आपल्या आयुष्याचे मोलाचे क्षण वाया घालवत असतो. क्वचित प्रसंगी मतप्रदर्शन करून शत्रू निर्माण करत असतो किंवा दुसऱ्याला क्लेश देत असतो. स्थितप्रज्ञ यापुढील अवस्थेला पोचलेला असतो. तो घटनेचा साक्षीदार असतो. त्याचा त्या घटनेशी संबंध असतो. त्याला ती घटना अथपासून इतिपर्यंत समजत असते, तरीसुद्धा तो त्यामधून विरक्त अनासक्त असतो. त्याच्या मनात त्या घटनेबद्दल जे विचार येतात ते तेथेच विरून जातात. एकच कृती त्याच्याकडून घडते, ती म्हणजे ती घटना स्वीकारणे, विना तक्रार स्वीकारणे, मोठ्या आनंदाने स्वीकारणे. जे प्राप्त आहे ती प्रभुलीला स्वीकारून त्याचा आस्वाद घेणे. या घटनेमुळे स्थितप्रज्ञाला झळ लागते किंवा त्याला सौख्य लाभते, त्याचा तोटा होतो किंवा त्याचा फायदा होतो, परंतु यापैकी काहीही घडले तरी स्थितप्रज्ञ त्याबद्दल हर्षोन्मुख होत नाही किंवा दुर्मुखतही नाही. त्याची प्रज्ञा स्थिर झालेली असते. यातील मुख्य गोष्ट म्हणजे तो त्या तशा प्राप्त परिस्थितीतही आपले आयुष्य मोठ्या आनंदाने जगत असतो. परिस्थिती कशीही असो, ती तो केवळ आनंदाने स्वीकारतो. अप्रतिकूल परिस्थितीपासून पळून जात नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीला चिटकून राहत नाही. हरिओम.